चला एक एक मिनिट द्या, लगेच स्टार्ट करू आपण. हा, एकच मिनिट द्या मला फक्त मॅक्स. चला मग सपोर्ट रेशनची प्रॅक्टिस वगैरे केली की नाही तुम्ही? मला एकदा सांगा ना, एकदा कमेंट मध्ये सांगा सपोर्ट रेशनची प्रॅक्टिस कशी चालू आहे. त्यात बरोबर याची पोएम फ्लॅगचं एक झालं बरं का. भरपूर जणांना प्रॉपर चॅट पाठवली, म्हणजे असं नाही की काहीतरी रॅन्डमली ड्रॉ करून पाठवलं. एखादा चुकीचा होता, मी त्याला सांगितलं पण चुकीचा आहे, पण भरपूर जणांना जे पोलियन फ्लॅग स्ट्रॅटेजी आहे का त्याचे पॅटर्न लय प्रॉपर पाठवले आणि भरपूर जण प्रॉफिट पण केले. प्रॉफिट हे पाठवत होते. येस. भरपूर जणांना त्यात प्रॉफिटही केलेलं आहे. बाकी कसं वाटली तुम्हाला स्ट्रॅटेजी? या प्रत्येक जे कन्सेप्ट आहे का त्या गोष्टी पुरता मर्यादित आहे. एकदा स्क्रीन शेअर केली दिसते? स्क्रीन शेअर केली दिसते का? आणि एकदा सांगा बरं इथे. ओके, डन. हा फक्त एवढं आहे बरं का. तुम्ही काय करू नका माहितीये का, तुम्ही तुमच्या मनाचं डोकं वगैरे लावू नका. म्हणजे कसं म्हणतोय, आता काय काय करता भरपूर जण की सरनी ठीक आहे पोलियन फ्लॅग सांगितली, आता आपण काय करू आपल्या मनाचा यूज करू. मग तिने काय होऊन जातं माहितीये का, मी काय म्हणतो, जो पोलियन फ्लॅगचा कन्सेप्ट आहे हा फक्त त्याच गोष्टी पुरता का वर्क करतो मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये. मी त्यासाठी जवळपास दिवसाचे 12-12 तास दिलेत. 12-12 तास मी ऑब्झर्व केलं की यार रिलायन्स मध्ये बनत कमून नये पॅटर्न, बनलं तरी लॉस कमून येतोय, बनलं तरी चलत नाही. कारण की एक तुम्हाला सांगू का, हे एक लक्षात ठेवा, इक्विटी मार्केटमध्ये काम करताय ना, तुम्हाला आठवण करून देतो, 3 पॉईंट पडता. एक लार्ज कॅप, एक मिड कॅप आणि एक स्मॉल कॅप. हे तिन्ही जेवढे पण शेअर्स आहेत तिघांचं पण कॅरेक्टर वेगवेगळं असणार आहे. हे बघा, जसं तुम्हाला सांगू का, जास्तीत जास्त एका दिवसामध्ये, सिंपल सांगतो तुम्हाला, एका दिवसामध्ये अवरेजली बरं का, अवरेज एका दिवशी न्यूज आली तर मग काय सांगते, समजा इंडसइंड बँक मध्ये न्यूज आली, एका काळामध्ये झील होतं किंवा त्यानंतर टाटा मोटर, एका दिवसामध्ये 20-30% अप किंवा डाऊनला जातं. आपण ते काही करू शकत नाही. पण 10 आउट ऑफ किंवा 100 आउट ऑफ 99 टाइम्स, म्हणजे 100 पैकी 99 टाइमला लार्ज कॅप स्टॉक्स एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 1 ते 1.5% मोमेंटम करतात. 1%, 1.5%, जास्तीत जास्त 2%, न्यूज आली तर 3%. म्हणजे त्यांचं कॅरेक्टर आहे. मग आपण असे स्टॉक सापडतोय जे मॉर्निंग मध्ये रॉकेट झाले पाहिजे, कमीत कमी 2-3%. हा, त्यानंतर तुम्ही पोलियन फ्लॅग पॅटर्न मांडला पाहिजे. मग आपलं टार्गेट भेटलं पाहिजे. एक तर आपण हत्तीच्या कानात आलेलं पाहिजे, जेणेकरून आपले लार्ज कॅप स्टॉक्स आपल्याला टार्गेट देतील बळच. कारण त्यांचं कॅरेक्टरच नाही एवढं चालेल. त्यांचं कॅरेक्टर कसं आहे माहितीये का, हे असं चालणार ते थांबून एका ठिकाणी दिवसभर. मॉर्निंगला 10-5 रुपये दिले, दिवसभर एका ठिकाणी थांबता. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही मिड कॅप स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये एंटर केलं, त्या स्टॉक्स मध्ये पोटेन्शियल काय माहितीये का, एका एका दिवसामध्ये 20% जायचं अपसाईड किंवा डाऊन साईडला. आणि इव्हन तुम्हाला सांगू का, 100% ते एका महिन्यामध्ये जातात. 100% म्हणतोय, 100% लार्ज कॅप रिलायन्स तुम्हाला सांगतो 10 वर्षात एकदाच जाईल. हे स्टॉक्स एका महिन्यात जातात. हे कॅरेक्टर त्यांचं. मग आपण काय केलं, मग कॅरेक्टर समजलं मला, मग मी काय केली, माझी स्ट्रॅटेजी त्या अकॉर्डिंग बनवली मी पोलियन फ्लॅगची. क्लिअर? तुम्हाला सुद्धा समजा मी जे कन्सेप्ट सांगितले त्या बेसिसवर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी बिल्ड करा ना. काही प्रॉब्लेम आहे का? सरनी सांगितलं की यार नाही, ब्रेकआउटची कन्सेप्ट असता का, स्मॉल कॅप मध्ये वर्क करता, बनवा तिथे कन्सेप्ट. स्विंग ट्रेडिंग करा ब्रेकआउटच्या बेसिसवर. दुसरं काय असेल ते तुमचं बनवा, हे तुम्हाला इझी होईल. या गोष्ट कुठंच युट्यूबला नाही, कुठंच नाहीये. आणि इक्विटी कुणी करत नाही. तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप कमी लोक, बोटर मोजणे एवढे लोक इक्विटी करतात. चालेल, क्लिअर? आता आपण थोडस पुढे जाऊ. हे झाला इम्पॉर्टंट पार्ट. त्याच्या पुढे जातो आता. आपण काल स्टडी केलं सपोर्ट रेजिस्टन्स. हा झाला रेजिस्टन्स, हा झाला तुमचा सपोर्ट.
हे आपण कन्सेप्ट का स्टडी केले, पण असं थोडं की जे सपोर्ट रेजिस्टन्स स्टडी केले ते कंटिन्यू वर्कच करणार आहेत, ते एखाद दिवस ब्रेक पण होणार ना. आपण समजा एक एक्झाम्पल घ्या. आता हा रेजिस्टन्स आहे, शेअर त्या पॉइंटला गेला, कंटिन्यू टच करतोय, 4 वेळा झालं, 5 वेळा झालं, असं थोडं की तो तिकडनं रेजिस्टन्स ब्रेकच करणार नाही, त्याच्यासाठी ती काळ्या दगडावरची रेषी ती पुसल्या जाणारच नाही, असं नाही थोडं. जेवढे जास्त टचेस असतील, समजा एखादा रेजिस्टन्स पॉईंट आहे, आपल्याला 2 पॉईंट भेटले, ते बेसिसवर आपण ठरवलं हा माझ्यासाठी रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स ठरवण्याची डेफिनेशन काय, 2 पॉईंट मला प्रेफरन्सला भेटू द्या, मग मी त्याला ड्रॉ करून ठेवून, हा झाला माझ्यासाठी रेजिस्टन्स. आता 2 वेळा पण झालं, 3 वेळा झालं, 4 वेळा झालं, 5 वेळा झालं, 6व्या वेळा पण आलाय. माझा विचार करा, आपण एखाद्या वस्तूला, भिंत आहे, भिंतला जर तुम्ही हातोडा वगैरे घेताय, एकदा वार करा, 2दा करा, 3दा करा, जास्त काय तुम्हाला तिथं डॅमेज दिसणार नाही. पण आपण जर एकाच पॉइंटला 7-8 वेळा, 6 वेळा जर कंटिन्यू तिथं हे करतोय, त्याला मतलब त्याच्यावर मारतोय, तर तुटायचे चान्सेस सगळ्यात जास्त वाढतात तिथं, किंवा ते ब्रेक व्हायचे चान्सेस वाढतात. तसंच आहे, हा रेजिस्टन्स पॉईंट आहे, कंटिन्यू टच झाले, ब्रेक व्हायचे चान्सेस वाढतात, रेजिस्टन्स ब्रेक होऊन वरचे जाऊ शकतो, त्याला म्हणतात ब्रेकआउट. रेजिस्टन्स तुटून एखादा शेअर वरी गेला, भरपूर जण म्हणतात ना ब्रेकआउट झाली, म्हणजे काय माहितीये का, तो स्टॉक रेजिस्टन्स तोडून बाहेर पडला, इतके दिवस तो 100 रुपयाच्या वरी जातच नव्हता, 100 रुपयापाशी जायचा, 101 ला जायचा, 99 जायचा, तिकडनं खाली पडायचा, पण आता फायनल तो 105 ला 104 ला गेला, म्हणजे काय, त्यामध्ये ब्रेकआउट झाली. क्लिअर. आणि त्यासारखं सेम असं सपोर्टला पण, हे सपोर्ट आहे आपला, कंटिन्यू टच झाला, असं थोडे किंवा टचेस हे जे 3 वेळा झाले, 4 वेळा झाले, तो कधी ब्रेकच करणार नाही सपोर्ट, तसं नाहीये. सपोर्ट सुद्धा ब्रेक होऊ शकता. सपोर्ट जेवढे जास्त टचेस असतील, मिनिमम सांगू तुम्हाला, 3ऱ्या टच पर्यंत ब्रेकडाऊनच्या नादीने लागायचं, त्याच्यापेक्षा जास्त होत आहे तर मग ब्रेकडाऊनचे चान्सेस वाढतात, म्हणजे काय, तुटायचे चान्सेस वाढतात. रेजिस्टन्स तुटलं, सपोर्ट तुटला, तिकडनं तो शेअर खाली जाऊ शकतो. जसा रेजिस्टन्स तुटल्यावर शेअर वरी जातो, सपोर्ट तुटल्यावर शेअर खाली येतो. रेजिस्टन्स तुटला, शेअर वरी गेला, सपोर्ट तुटला, शेअर खाली आला, ही इथपर्यंत एकदम बेसिक, याला म्हणतात ब्रेकआउट. काही काही जण याला ब्रेकडाऊन पण म्हणतील बरं का, म्हणजे काय, सपोर्ट तुटणं, याला आपण काय म्हणतात, एक्झाम्पल दाखवता, 1 मिनिट. इंडेक्स मध्ये बघू एखादी एक्झाम्पल. हे बघा, हा सपोर्ट होता, फर्स्ट टाइम रॉकेट झाला, सेकंड टाइम मला रॉकेट झाला, थर्ड टाइम मला रॉकेट झाला, फोर्थ टाइम ऑलमोस्ट त्यांनी 4th टाइम किंवा 4थ्या किंवा 5व्या टाइमला त्यांनी काय केली, ब्रेकडाऊन दिली. ब्रेकडाऊन म्हणजे काय, हा जो सपोर्ट होता तो आपल्यासाठी तुटून आधी इकडनं तो इंडेक्स खाली पडलाय. आपण एखाद्या स्टॉक्स मध्ये एक्झाम्पल बघा, हा लगेच परफेक्ट एक्झाम्पल सापडले बघा. हा काय होता, सपोर्ट होता, 1 वेळा, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं, 4 वेळा झालं, 5 वेळा काय झालं, तो सपोर्ट कमजोर झाला. आता जेवढे जास्त टचेस तेवढं चान्सेस वाढतात ना ते तुटायचे, ते झालं, तुटला, सपोर्टच्या खाली प्राइस गेली, म्हणजे रेड कॅन्डल गेली, त्यानंतर तुमचा शेअर खाली पडायला सुरुवात होतो. तेच कशासाठी, रेजिस्टन्स साठी पण लागू होते. एखादा रेजिस्टन्स एक्झाम्पल देतो मला, इथे बघा. आता हा मी ड्रॉ केलाय तुमच्यासाठी रेजिस्टन्स कंटिन्यू टचेस झाले, रेजिस्टन्स काय आला, तुटला, आणि त्यावरी शेअरची प्राइस गेली. जेवढे जास्त टचेस तेवढे चान्सेस वाढतात. पण याच्या पलीकडे एक टर्म येतो बरं का, रिटेस्टचा. रिटेस्ट म्हणजे काय, हा आपला रेजिस्टन्स आहे, एखादा शेअर कंटिन्यू टच करतोय, रेजिस्टन्स टच करून तो खाली जायचा प्रयत्न करतो, पण एखाद्या दिवस काय होतं, ब्रेकआउट होती, ही ब्रेकआउट झाली, म्हणजे काय, एकदम शार्प अशी ग्रीन कॅन्डल बनली इथे, इथे या पॉइंटला ग्रीन कॅन्डल बनली. मग याच्यानंतर काय होतं, जो आपला हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स राहिलेला नाही आपल्यासाठी. आता हा आपल्यासाठी काय म्हणलाय, सपोर्ट बनलाय. काय म्हणलाय आपल्यासाठी, सपोर्ट. पहिले काय होता, तो आपल्यासाठी रेजिस्टन्स, म्हणजे त्यापासून शेअर खाली पडायचा कंटिन्यू, एवढं तर फिक्स आहे. पण आता जसं तो रेजिस्टन्सच्या बाहेर प्राइस पडन, तसं तो आपल्यासाठी सपोर्ट बनला. आता एक्झाम्पल कसं रिलेट करणार माहिती आहे का, आता इमॅजिन करा, हे तुम्ही आहेत, हे तुमच्या घराचे छत आहे, सिलिंग. आता जर तुमच्या इथं हे असेल स्टेप्स, तुम्ही जर या स्टेप्स जर चलून वरी गेले, तर वापस तुमच्यासाठी काय बनतो, सपोर्ट बनून. पण तुम्ही काय होतं, पाहिजे तुमच्यासाठी तो रेजिस्टन्स, पण जसे तुम्ही पायऱ्या चढून गेले, तसं तुमच्यासाठी काय बनलाय तो आता, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट. हे बघा, वापस दाखवतो, हे तुम्ही आहेत. सगळ्यात पहिले तुमचं छत सिलिंग जिथं फॅन असतो ते, याच्यावर इकडच्या साईडनं स्टेप्स आहेत, समजा तुमच्या पायऱ्या, तुम्ही जर या चढून गेले, तर मग काय बनन, ते तुमच्या वरचं छत सपोर्ट सारखं ऍक्ट करून. पण खालनं काय पहिले ते रेजिस्टन्स, आता तुमच्यासाठी सपोर्ट बनला. सेम तेच आहे, पहिला रेजिस्टन्स असतो, रेजिस्टन्स तुटला तो बनतो सपोर्ट, म्हणजे काय करणार, शेअरची प्राइस सपोर्ट पशी, तर तुम्हाला माहिती आहे
शेअर जर सपोर्ट पशी येतोय तर इकडनं रॉकेट होऊ शकतो. आता इमेजिन एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. हा रेजिस्टन्स होता बघा, किती वेळ टचेस झाले, 1 2 3 4 5 वेळा रेजिस्टन्स काय आला, तुटला आपला. म्हणजे ब्रेकआउट दिली म्हणता येईल त्याला सिंपल भाषेत. ब्रेकआउट दिल्यानंतर थोडासा वरी गेला आणि वापस कुठे आला तो, एक्झॅक्ट आपला जो रेजिस्टन्स पॉईंट होता त्याच्यापाशी आला. पण आता तो रेजिस्टन्स नाही आपल्यासाठी, आता तो काय बनला आपल्यासाठी, सपोर्ट. रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, म्हणजे रेजिस्टन्स तुटल्यानंतर तो आपल्यासाठी सपोर्ट बनतो, एकदम इझी. रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स ब्रेक झाला, आता तो माझ्यासाठी सपोर्ट बनलाय. सपोर्ट पशी तुम्हाला जर माहिती आहे, सपोर्ट पशी आपण काय करतो, बाय साईडची ट्रेड सापडतो. सपोर्ट पशी काय करतो आपण, बाय साईडची ट्रेड सापडतो. म्हणजे काय करतो मला इथे, बाय साईडचा ट्रेड सापडतो ह्या पट्ट्यामध्ये. इथे इथं तुम्ही ते शेअरला एखाद्या बाय करू शकता आणि तिकडनं शेअर तो वरी देऊ शकतो, एवढंच लक्षात सिंपल. इथं पण बघा सेम तेच. काय होता तो, रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, आता काय आला, ब्रेक झाला. हे दिसतंय तुम्हाला, हा रेजिस्टन्स ब्रेक झाला. देन आपल्यासाठी काय बनला, हा सपोर्ट बनला. प्राइस वरी गेली, खाली येऊन टॅप केलं म्हणजे रिटेस्ट केलं, आणि त्यानंतर बघा रॅली 90 डिग्री मध्ये मोमेंटम. आता इथं बघा, आता सपोर्ट घेऊ. आता हा सपोर्ट आहे, आता सिंपल. सपोर्टवर काय करते, प्राइस कंटिन्यू बाउन्स बॅक करत राहते. पण एखाद्या दिवस सपोर्ट आहे, आता तो तुटायचे चान्सेस वाढणार. जसं ब्रेक होईल, ब्रेक झाल्यानंतर तो पहिला होता सपोर्ट, आता तो सपोर्ट राहिलेला नाही आपल्यासाठी. सपोर्ट काय म्हणला आता, रेजिस्टन्स. म्हणजे प्राइस जर वापस ह्या पॉइंटला जाते तर इथनं तुम्हाला सेल साईडचे काही ना काही मोमेंटम बघायला भेटेल. सपोर्ट बिकम रेजिस्टन्स, अपोजिट. रेजिस्टन्स काय बनलं होतं आपल्यासाठी, सगळ्यात पहिलं सपोर्ट. आणि आता याचं अपोजिट झालंय. हे सपोर्ट होतं, इतके दिवस ते बायर्सला सपोर्ट करत होतं, किंवा इकडनं तो शेअर वरी जाईल, कंटिन्यू कंटिन्यू वरी जाईल. पण आता ते सपोर्ट तुटल्यामुळं शेअर खाली पडून जर वापस त्या लेवलला येतोय तर तिथं आपण सेल करू शकतो. सिंपल रेजिस्टन्स म्हणून बघायचं तुम्हाला. त्याचं लॉजिक सांगतो बरं का, त्याचं लॉजिक समजणं खूप जास्त गरजेचं आहे. नेमकं सर हे रिटेस्ट का होत असेल, हा शेअर या पॉइंटरने इथं आल्यानंतर हा शेअर खाली का पडत असेल, एक थॉट येतो माइंड मध्ये, यार सर असं का पॉसिबल आहे. आता इथं लॉजिक लई क्लिअर आहे. आता इथं काय होतं बघा, भरपूर बाहेर त्यांची ऑर्डर बनवता. हे ऐकून घ्या बरं का, तुम्ही काय करता, फक्त थेरॉटिकल नॉलेज घेता, पण त्याच्या मागचं जर लॉजिक समजलं ना तर आपल्याला ट्रेडिंग करायला इझी होती. त्यामुळे मी एक्सप्लेन करतो त्याचं डीप मध्ये नॉलेज, त्याचं एक मतलब लॉजिक त्याचं. हे बघा, ह्या पॉइंटला सपोर्ट पशी भरपूर जणांना बाय केलं. आता बाय केलं म्हटल्यावर त्यांची स्टॉप प्रोसेस कुठे असणार, हे कॉमन सेन्स आहे. जर शेअरला कोणी इथं बाय करतं, त्यांचे स्टॉप प्रोसेस कुठे आहेत, ह्या झोन मध्ये पेंडिंग आहेत. कुठं, ह्या झोन मध्ये त्यांची स्टॉप प्रोसेस, म्हणजे तिथं ते त्यांचा लॉस बुक करतील. पहिला पॉईंट क्लिअर. शेअर काय करणार, त्या सपोर्टच्या खाली जाणार, गेला इथे आला. आता इथे आल्यानंतर ज्यांनी इथं बाय केलंय, ह्या पॉईंटला सगळ्यांनी बाय केलंय, ते काय करणार, पहिली गोष्ट होप करणार. इथं होप म्हणजे काय, होप लय भारी गोष्ट आहे बरं का. पर्सनल लाईफ मध्ये होप पाहिजे, पण ट्रेडिंग मध्ये होप काहीच कामाची नाही. होप म्हणजे काय, एक मराठीमध्ये वर्ड आहे, मला लक्षात आहे ना, तो आशा का काहीतरी म्हणता येईल त्याला. तर आपण होप ठेवतो किंवा घडल ते मनासारखं होईल, तो शेअर वापस एकदा वर येईल, सपोर्ट तोडून वापस वर येईल, आपण 2-4 लाखाचा प्रॉफिट करू. पण तो शेअर खाली खाली जात राहतो. इथे त्यांना 100 रुपयाचा लॉस चालू असतो, पण ह्या पॉईंटला त्यांना एका टायमाला 2-3 हजाराचा लॉस दिसतो. मग आता तिथं ते काय विचार करणार, मी तर ट्रॅप झालेलो आहे. आता ते एकच त्यांच्या माइंड मध्ये प्रार्थना चालू असेल, किंवा एक बार फक्त देवा मला ब्रेक येऊनला आणून सोड, जिथं माझा 100चा लॉस आहे मला वापस तिथंच आण, मी लगेच एक्झिट करीन माझी पोझिशन. काय विचार केला त्यांनी, ब्रेक येऊन आले एक्झिट कर. मग आता इथं काय होतं, शेअर एकदा रिटेस्ट द्यायला येतो. या पॉइंटला काय करणार, ती ज्यांची पोझिशन सगळ्यात पहिले एक्झिट करणार, कारण की ते ऑलरेडी ट्रॅप झालेले होते. 10,000चा लॉस सडनली 10 रुपयावर आला तर तुम्ही विचार करा, तुम्ही काही विचार करता का, नाही ना. तुम्ही काय म्हणता, यार वाचलो, आता वापस ही चुकी करणार नाही मी, इथं एक्झिट करून घेतो. मग ते काय करणार, एक्झिट करणार. इथं कोण, सगळ्यात पहिलं सप्लाय कसा वाढला, ज्यांनी बाय केलं ते काय करतील, ज्यांनी ऑलरेडी बाय केलं ते काय करतील, सेल करतील. म्हणजे काय, सप्लाय वाढवलं यांनी. हा पहिला प्लेअर क्लिअर झाली. तर कोणी, दुसरा कोणी माहिती का, जे लास्ट टाइम ही रॅली मिस केली त्यांनी. लास्ट टाइमला त्यांनी फक्त बघितलं, यार तो शेअर 100 रुपयावर ना सर जवळपास 80 रुपयाला गेला विदिन फ्यू मिनिट्स, पण मी तिथं काही ऍक्शन घेऊ शकलोच नाही. मग आता ते काय विचार करणार, यार नेक्स्ट टाइम जर हा 100ला भेटतोय ना तर मी याला सोडत नसतो आता. म्हणजे काय, मेमोरी कोशी ऍक्टिव्ह झाली लोकांची, 100 वरनं खाली पडला होता का, बरं ठीक आहे, नेक्स्ट टाइम मला भेटू द्या वापस 100ला, मी वापस तीच ऍक्शन घेणार. ह्या पॉईंटला नवीन सेलर सुद्धा येणार. म्हणजे इथं काय, सप्लाय वाढतो, आणि तुम्हाला माहिती आहे सप्लाय वाढला शेअर खाली पडणार, डिमांड वाढला शेअर वरी जाणार, एकदम इझी. आता इथं बघा, एक्झाम्पल वरीचे एक्झॅक्टली आजच बनलं होतं, खूप दूरची गोष्ट नाही. हे बघा, सपोर्ट आहे, कंटिन्यू टचेस करून काय करतोय,
एक सेकंड हा, इथं ते मार्क होतं पण चला असू द्या. इथं चेक करा, कंटिन्यू प्राइस काय करते, बाउन्स बॅक करते अप साईडला. पण आता काय झालंय, आता आपला सपोर्ट ब्रेक झालाय, म्हणजे काय, सपोर्ट तुटला. इथे दिसतंय तुम्हाला, सपोर्ट तोडून प्राइस काय गेली, खाली आली. हे दिसतंय तुम्हाला झोन, सपोर्ट तोडून प्राइस खाली आली. मग आता नेक्स्ट टाइम प्राइस जर वापस वरी जाते तर रेजिस्टन्स सारखं ऍक्ट करण, आणि तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्स पशी गेल्यावर काय होतं, सेल अप येतो. इथे बघा काय आलं, प्राइस क्रॅश केला, रेजिस्टन्स बनला, शेअर तिकडनं खाली पडला. सपोर्ट बिकम रेजिस्टन्स. पहिला काय होता आपल्यासाठी, सपोर्ट होता, आता तो आपल्यासाठी रेजिस्टन्स बनलाय. हे तुम्हाला चार्टवर कंटिन्यू बघायला भेटेल. कोणताही टाइम फ्रेम घ्या, 5 मिनिटाचा घ्या, डेली घ्या, वीकली घ्या, कुठेही घ्या. तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल. हे फक्त इन्फॉर्मेशन असणं खूप जास्त गरजेचं. आता बघा, हा एका काळासाठी सपोर्ट होता, भरपूर जणांना ह्याच्यावर बाईंग करत होते. हे बघा, सपोर्ट 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 सपोर्ट, पण सपोर्ट आता फायनली ब्रेक झालाय. बॅड न्यूज आली म्हणा, किंवा सेलर्स अग्रेसिव्ह झाल्यामुळे तुटला तो. वापस प्राइस कुठे आली, आपल्या सपोर्टच्या आसपास आली. मग आता तो आपल्यासाठी रेजिस्टन्स म्हणला, तिकडनं शेअर खाली पडला. पण नेक्स्ट एक्झाम्पल बघू चला. हे बघा, इथे एक्झाम्पल आहे. पहिले काय होतं आपल्यासाठी, हा रेजिस्टन्स, म्हणजे इकडनं काय करायचं, शेअर खाली पडायचा, कंटिन्यू शेअर खाली पडायचा, कंटिन्यू शेअर याच्यापासून खाली पडत होता. हे चेक करा. पण आता आपला रेजिस्टन्स तुटल्यामुळे तो सपोर्ट बनलाय. बघा, प्राइस वापस आली, या पॉइंटला सपोर्ट घेताना दिसली. रेजिस्टन्स होता पहिले, पण आता काय बनला, तो सपोर्ट बनला. त्यानंतर सपोर्ट घेतल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे, सपोर्ट म्हणजे काय, एक प्रकारची बाईंग येणं, रेजिस्टन्स म्हणजे एक प्रकारची सेलिंग येणं. तर सेम तेच घडलं, कडनं शेअर वरी गेला कंटिन्यू. छोटे छोटेसे सापडू शकता तुम्ही, इथे जर बघितले बघा, पहिला छोटासा रेजिस्टन्स होता, एकदम मायनर दिसते तुम्हाला, 1 2 तिसऱ्या टचला ब्रेकआउट झाली, वापस रेजिस्टन्स सुटल्यानंतर सपोर्ट बनला, शेअर तुमचा रॉकेट. इथं पण बघा, हा काय रेजिस्टन्स, इकडनं शेअर खाली पडला, सेकंड टाइम पडला, थर्ड टाइम पडला, फोर्थ टाइम पडला, फिफ्थ टाइम पडला. पण आता रेजिस्टन्स कमजोर होऊ शकतो ना, एवढ्या वेळ टच झाले म्हणल्यावर. रेजिस्टन्स ब्रेक, रिटेस्ट झाली, म्हणजे काय, शेअर थोडासा खाली पडला, आणि आता सपोर्ट घेऊन इकडनं काय बाउन्स बॅक, 90 डिग्री मध्ये मोमेंटम. हे एक्झाम्पल का घेतोय, मला टाइम नाही म्हणून नाही बरं का, असं नाही माझ्याकडे लागेल तेवढा टाइम आहे, तुम्हाला क्लिअर व्हा म्हणून घेतोय. लक्ष देतो तिकडे, कमेंट मध्ये काही ना काही मेसेज टाकत बसत जाऊ नका, मी तिकडे लक्ष देत नाही. हे बघा, हा रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स पासून शेअर खाली पडला पडला पडला, ब्रेक झाला, रेजिस्टन्स आपल्यासाठी सपोर्ट बनला, प्राइस न टॅप केलं, रॉकेट. क्लिअर, क्लिअर का. ह्याची प्रॅक्टिस करा, जेवढी जास्त प्रॅक्टिस करता जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा ह्या गोष्टींची. आणि नवीन लोकांना एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही रेकॉर्डिंग बघून जास्त प्रॅक्टिस करा, कारण की मी समजू शकतो तुमच्या भावना, कारण की तुम्ही एक नवीन आहे आणि सडनली तुमच्या समोर अशा काही गोष्टी ऐकायला भेटताय का, त्यामुळे पण समजत असेल, मला माहिती बेसिक वाल्यांना सुद्धा समजत असेल, पण तरी पण नाही समजलं, रेकॉर्डिंग काढायची, बघायचं लागेल तेवढ्या वेळेस. येस, ट्रेंड खूप जास्त मॅटर करतो. आता तेच लिहून द्यायचं होतं, तुम्ही आठवण केली, बरं झालं, पण तरी पण ती गोष्ट लिहूनच देणार होतो. हे तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट येतात, ही नो, आता काय करा, एक नोट डाऊन करा. आता वही पेन पहिले काढा, गरज आहे आता. वही पेन काढलं का, वापस वापस सांगत बसणार नाही, लय इम्पॉर्टंट सांगतोय तुम्हाला. कसं नेमकं आपल्याला डील करायचं, समजा ठीक आहे, मी लिक्विडिटीची स्ट्रॅटेजी सांगणार आहे, त्यात काही डाऊट नाही. पण असं थोडं की लिक्विडिटीवरच प्रत्येक दिवशी आपला ट्रेड भेटणार आहे. आपण एका दिवशी आपण स्वतःच काहीतरी बिल्ड करू शकतो, किंवा एखादा ट्रेड पण घेऊ शकतो. माझं असं नाही बरं का, मी 90% मी लिक्विडिटीवर ट्रेड घेतो, पण 10% मी सगळ्या गोष्टीला सोडतो. कधी चार्ट पॅटर्न असेल, कधी हे सपोर्ट रेजिस्टन्स असेल, कारण की असं नाही की डोळे दाखवून प्रत्येक दिवशी तेच ठरवायचं नाही, हेच करू हेच करू. मार्केट चेंज होत राहतं, मार्केट कधी कधी सरळ वरी जातं, कधी कधी सरळ खाली येतं, मग तशा टायमाला सिंपल गोष्टी वर करता. चला आता लिहून घ्या, जर एखाद्या स्टॉक्सचा ट्रेंड बुलिश असेल, नोट डाऊन करा तिथं बरं का, जर एखाद्या स्टॉक्सचा ट्रेंड बुलिश असेल, तर मी सपोर्ट पशी बाय करणं प्रेफर करेल. आता तुम्ही म्हणता सर ट्रेंड कसा ओळखायचा, आता डेली टाइम फ्रेमवर क्लिअर तुम्हाला, झूम इन जसं करता तुम्ही या गोष्टीला, माझ्याकडे जवळपास 7-8 वर्षात डाटा आला, मी काय करणार, सपोर्ट पशी दिसला की शेअरला बाय करायचं बघन मी. सपोर्ट कुठं सापडणार, सपोर्ट दोन प्रकारचे आहेत, कोणते, हा नॉर्मल वाला, हे तर तुम्हाला माहितीच आहे.
शेअर आला सर, इथं सपोर्ट घातला, 2 वेळा भेटला, इथं बाय करू शकता. त्यानंतर दुसऱ्या वाला कोणता आहे? पहिल्या वाला तर एकदम नॉर्मली, दुसऱ्या वाला हा टॅप इन रॉकेट. फर्स्ट सपोर्ट हा एक बनू शकतो आणि हा एक बनू शकतो. आता एखादा स्टॉक ट्रेंड मध्ये, अप ट्रेंड मध्ये 2-4 वर्ष झाले वरी जातोय, मग तुम्ही त्यामध्ये सपोर्ट पैसे काही कॅन्डलस्टिक दिसतंय, तुम्हाला काही तिथं एखादं पॅटर्न दिसतंय, तुम्ही बाय करू शकता. एखादी बुलिश कॅन्डल दिसते, बाय करा तिथं मोठी, बिंदास बाय करा. 2-4 क्वांटिटी घ्यायला काही लई मोठं नाही लागत. क्लिअर. आता त्याच ठिकाणी इंट्राडे मध्ये तुम्ही, इंट्राडे मध्ये काय करायचं, लास्ट कमीत कमी 1 महिन्याचा टाइम फ्रेम बघायचा, नेमका कसा दिसतोय. आता तुम्ही म्हणता सर कसं बघायचं, तुम्हाला जर समजा टाइम असेल तेवढा माझ्यासारखा, तर 1 डे टाइम फ्रेमवर जाऊन सुद्धा बघायला काही हरकत नाही. 1 डे टाइम फ्रेमवर फक्त एकदा डोळ्यानं फेरफटका मारायचा. आपल्याला फक्त बघायचं यार की नेमकं आपण ज्या शेअरला इंट्राडेला बाय करायला बघतोय, तो नेमका चाललाय कोणत्या डायरेक्शनला. आता जर तुम्ही मी टायटनला बघितलं, मी टायटनला लगेच क्लिअर आहे, टायटनला मी बाय साईडचा ट्रेड सापडा, सिंपल आहे. हे दिसतंय तुम्हाला कुठे चाललाय टायटन, एकदम क्लिअर. मी म्हणजे डोळे दाखवून कुठेही बाय करणार नाही. मी एखादा सपोर्ट पशी कॅन्डल बनते तर बाय करायला बघा. म्हणजे काय, ट्रेंड बुलिश असेल तर मी रेजिस्टन्सच्या नादी कधीच लागणार नाही. रेजिस्टन्स हा माझ्यासाठी काहीच कामाचा नाही. मी सपोर्ट पशी सापडन, कारण की आपण ट्रेंड इज अवर फ्रेंड आहे, कन्सेप्ट आहे बरं का. ट्रेंड हा माझा मित्र आहे असं समजून चालायचं, आणि ट्रेंडच्या साईडला ट्रेड घ्यायचा. ट्रेंड जर अप ट्रेंड आहे, मी बाय साईडचा ट्रेड घेणार. आणि त्याच ठिकाणी स्विंग ट्रेडिंग वाले डाऊन ट्रेंड मध्ये काही करू शकत नाही. हे तर क्लिअर आहे तुम्हाला, कारण आपण एखाद्या शेअरला स्विंग ट्रेडिंगला फक्त बाय करू शकतो, त्याला सेल करू शकत नाही. हे माइंड मध्ये फिट ठेवा. पण मात्र इंट्राडे मध्ये करू शकता. तुम्हाला इंट्राडे मध्ये काम करायचंय आणि एखादा स्टॉक्स म्हणा किंवा ओव्हरऑल मार्केट बिरीज दिसते कंटिन्यू, एखादी बॅड न्यूज आली, वॉर वापस एकदा स्टार्ट झाला त्यांचा, इराण इराक मध्ये काय असं तो वॉर सुरू झाला, मार्केट रोज खाली पडतोय आणि शेअर पण एखादी खाली पडत आहे. मग तशाच टायमाला मी काय करेन, मी सपोर्टच्या नदीने लागणार. मी काय करेन, रेजिस्टन्स पशी ट्रेड घेईन. हे डाऊन ट्रेंड मध्ये ना, मी रेजिस्टन्स पशी प्रेफर करेन, इथं सेल करायला प्रेफर करेन, इथे आणि इथं. ट्रेंडला मी रिस्पेक्ट देतोय, कारण की ट्रेंडच्या अपोजिट जर गेलो का, मार्केट कार्यक्रम फिक्स करणार आपलं. म्हणजे तो शेअर खाली पडतोय आणि आपण बळजबरी त्याला सपोर्ट पैसे बाय करतोय, तर 2 रुपयाचं टार्गेट देणार, वगैरे लॉस देणार आपल्याला. आपण त्याला वापस एकदा बाय करणार, वापस तो लॉस देणार आपल्याला. त्यापेक्षा बेटर काय असेल, जो फ्लो आहे. आता तुम्ही म्हणता सर नेमकं ट्रेंडचं काय मध्येच घुसवलं तुम्ही. हे बघा, ट्रेंड म्हणजे सांगतो तुम्हाला, ही नदी आहे, ही नदी आहे म्हणजे काय, ह्या पॉईंटवर नाही, इकडच्या साईडला डायरेक्शनला फ्लो आहे, इकडनं इकडच्या साईडला ती कंटिन्यू वाहतीये. मला माहित नाही याच्यात किती जण पावता वगैरे, पण मी तर जात असतो गावाकडे म्हटल्यावर रेग्युलरली, म्हणजे 2-4 दिवसाला प्रत्येक टायमाला मी आमच्याकडे जातो, म्हणजे जातोच. तरी बघा, प्रवाहाच्या दिशेने जर गेलो तर काहीच नाही, मी 1-2 किलोमीटर पर्यंत तुम्हाला कसलाही थकवा येणार नाही, कंटिन्यू तुम्ही स्विम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही प्रवाहाच्या दिशेने गेल्यामुळं. पण त्याच ठिकाणी जर मी अपोजिट जायचं ठरवलं, मॅक्सिमम 30 सेकंद, मॅक्सिमम 30 सेकंद शिकू शकतो, मतलब टिकल तिथं मी. नंतर हातपाय थकतील, किती हातपाय आलं ते हलवून नंतर मी तिथं सोडून देईन हातपाय हलवायचे. का, अपोजिट जातोय मी प्रवाहाच्या, आणि प्रवाह किती पण स्ट्रॉंग असतो तुम्हाला माहिती. त्यामुळे आपण ट्राय काय करणार, ट्रेंड कोणत्या साईडला ते बघायचं आणि त्याच साईडला ट्रेड घ्यायचा. डोळे झाकून नाही घ्यायचं बरं का, काही ना काही लॉजिक सापडायचं. हे टेक्निकल अनालिसिस का आणलं माहितीये का, लॉजिकच्या बेसिसवर ट्रेड घेतो म्हणून आपण. नाही तर आपण सगळ्यांनी रॅन्डमलीच बाय करा सुरू केला, रिलायन्सला बाय करा, याला सेल करा, त्याला बाय करा, मग त्याने आपलं काय होऊन जाईल, गॅम्बलिंग सारखं होऊन जाईल. ना स्टॉप लॉस माहितीये, ना टार्गेट माहितीये, ना एंट्री पॉईंट माहितीये. मग ट्रेंडच्या साईडला क्लिअर. हा सांगू ना, बुक नेम जाताना आठवण करा ना. येस, हे टॉपिक आपला इथं क्लोज झाला सपोर्ट रेजिस्टन्सचा. फक्त एक तुमच्याकडनं मला अपेक्षा की जेवढी जास्त प्रॅक्टिस करता तेवढं मला पुढे जो आपला, आता समजा उद्या ट्रेंड लाईन आहे आपली, उद्या ट्रेंड लाईनचा कन्सेप्ट कम्प्लीट होईल. तो जसा कम्प्लीट होईल तसं आपण 1-2 इंडिकेटर घेऊ, त्यानंतर सिंपल सिंपल स्टॉक सिलेक्शन जे इम्पॉर्टंट आहे त्या, आणि नंतर लिक्विडिटीवर शिरू आपण. म्हणजे हे सगळं स्टार्ट होईल इथून पुढे, आपल्या स्ट्रॅटेजीचे कन्सेप्ट स्टार्ट होऊन जाते. फक्त हे तुम्हाला बेस पक्का पाहिजे. तर आता ते म्हणत होते चला, आता टाइम पण आपल्याकडे, सपोर्ट रेजिस्टन्स झालं, एक्झाम्पल भरपूर घेतले. आता आपण काय करू, एक मी तुम्हाला एक हे सांगतो, सायकोलॉजिकल पॉईंट घेऊ का, सायकोलॉजिकल पॉईंट घ्यायचं का. व्हॉल्यूम वगैरे काहीच नाही, इंडियन मार्केटमध्ये व्हॉल्यूमचा रोल आता नाहीच्या बरोबर झालाय. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, इंडिकेटर आहे ना आपल्याकडे पुढे, तेव्हा टायमाला एक्सप्लेन करतो मी सगळ्या गोष्टी. फक्त आता थोडं पेशन्स ठेवा. येस, बुक नेम सांगतो, मला जाताना आठवण करा, आता सांगतो जाताना आठवण करा. मी थोडं सायकोलॉजिकल बोलतो, खूप गरजेचं आहे ते, माझ्या माहितीच तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टॉपिक. हे हे चार्ट फिट ह्या गोष्टी चलत राहतात माहिती का, स्ट्रॅटेजी मॅटर करत नाही, स्ट्रॅटेजी फक्त 20% आहे.
बाकी 80% तुमचं सायकोलॉजी किंवा कशा प्रकारे तुम्ही डील करता. आता इम्पॉर्टंट पॉईंट देतो, सगळ्यात मी तर सगळ्यात जास्त रिस्पेक्ट देतो की मी जो ट्रेड घेणार आहे त्यामध्ये लॉस किती होईल हे तुम्हाला माहित असतं कधी? ते मला माहिती किती लॉस होणार आहे. मी ट्रेडमध्ये एंटर करायच्या पूर्वी मला माहित असतं मला ह्या ट्रेडला 500 रुपयाचा लॉस द्यायचा आहे, 5,000चा लॉस द्यायचा आहे, 15,000चा लॉस द्यायचा, हे मला पहिलं क्लिअर असतं. मी विदाउट दिस ट्रेड घेतच नाही. रेकॉर्ड आहे माझा, जसं समजतंय अवेअर आहे मी, 2 वर्ष 2.5 वर्ष झाले अवेअर आहे स्वतःबद्दल प्रत्येक गोष्टीला. मी विदाउट मतलब माहित नाही मला ट्रेडमध्ये लॉस असं कधीच झालेलं नाही. मी ट्रेडमध्ये एंटर करायच्या पहिलेच कॅल्क्युलेट करून ठेवतो ह्या ट्रेडमध्ये माझा 4,000चा लॉस होणार आहे. मी माइंडमध्ये पहिलेच काय करून ठेवलंय, क्लिक करून ठेवलंय की मी प्रिपेअर आहे. युद्धाचा एक नियम आहे, युद्ध कधी पण फक्त जिंकण्यासाठी खेळत नाहीत. दोन मतलब ते तर माइंडमध्ये असतं जिंकायचं, हे तर सगळ्यात ऍटिट्यूड असतो. मला पण वाटतं की यार ट्रेडमध्ये प्रॉफिट व्हावं, पण अनएक्सपेक्टेड जर घडलं तर मग काय? जर युद्ध जिंकलोच नाही तर मग काय? असं थोडं की प्रत्येक टायमाला आपण जिंकत राहणार, मग आपण डील कसं करणार? त्यामुळे पहिलेच माइंडमध्ये फिट ठेवायचं की ह्या ट्रेडमध्ये माझा 4,000 5,000चा लॉस असेल. आता तुम्ही म्हणता नेमकं निगेटिव्ह झालंय, हे निगेटिव्ह झाला ना, कारण की आपण एखाद्या गोष्ट करायला गेलो, हे तुम्हाला आतापर्यंत पुस्तकी नॉलेज काय सांगतं, एखादी गोष्ट करायला गेलो तर फक्त चांगले विचार करायची, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. मी म्हणत नाही ठेवू नका, बिंदास ठेवा, मी पण पॉझिटिव्ह. पण पॉईंट येतो ट्रेडिंगचा, ट्रेडिंगमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमचं मोटिवेशन संदीप महेश्वरी इकडे काहीच कामाचं नाही. हे सगळं झिरो आहे, 0.0 व्हॅल्यू त्याची, म्हणजे काहीच व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू कुठे आहे? स्मार्ट, थोडंसं स्मार्ट बनाय. स्मार्ट म्हणजे ते हाय आयक्यू नाही बरं का, ते आयक्यूचा संबंध नाही, फक्त कसं प्रकारे तुमची थॉट प्रोसेसिंग कसं तुम्ही कंट्रोल करताय. आता मग माझं पहिलं काम काय, मी उद्या समजा एखादा ट्रेड घ्यायचा XYZ, तुम्ही सगळ्यात पहिलं स्वतःला विचारणार, मी इथे एंट्री करतोय त्याला ह्या पॉईंटला, इथं बाय करतोय, हा स्टॉप लॉस आहे. मी क्वांटिटी लगेच कॅल्क्युलेट करणार विदिन 1 सेकंड. 500 क्वांटिटी घ्यायची, 500 क्वांटिटी जर 5 पॉईंटचा स्टॉप लॉस झाला म्हणजे किती? 2,500चा लॉस. मी विचारणार स्वतःला, बरोबर आहे का तू, चालन का तो? माइंडमध्ये लगेच रिप्लाय आला यस, एंटर करणार मी. 90% प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या इथंच भेटले. स्वतःला विचारणं की यार मी ह्या लॉस सोबत कम्फर्टेबल आहे का? जे आहे ते जेन्युइनली सांगतो. तुम्ही जर समजा असं एक काम करताय, एखादा ट्रेड घेताय, XYZ ट्रेड घेताय तुम्ही, तुमचं कॅपिटल आहे फक्त 40-50 हजार आणि तुम्ही लॉस त्याच्या 10,000चा घ्यायला तयार आहे. आता कोणत्या वेळी तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग राहील सांगा बरं? सगळ्यात पहिलं आपल्याला जर त्याचा लॉस जर जीवापेक्षा जास्त असेल किंवा तो माहित नसेल तर पहिली काय माहितीये का, एंट्री घेताना भीती वाटते. भीती वाटल्यानंतर थोडंसं आपलं ब्लड प्रेशर हाय होतं, थोडासा घाम येणार, ट्रेड मॅनेज होणारच नाही आपल्याकडनं. म्हणजे कसं होईल माहितीये का, रॅन्डमली एंट्री घेतली का, आपण 2 पॉईंट आपल्या साईडला गेला, भीतीमध्ये पळून जातो. मग नंतर पळून गेल्यानंतर तो शेअर पार एवढा रॉकेट झाला असतो, वापस इथे एंट्री करतो आणि मग मोठा लॉस होऊन बसेल. भीतीने एंट्री केली, लेट पडली एक एंट्री 2-4 रुपये किंवा 2-3 रुपये प्रॉफिट घेऊन लगेच पळून जातो. त्यानंतर एवढं काही जण पॅनिक करता, लॉस मध्ये होल्ड करून बसता. हे काय माहितीये का, हे तुमची जी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत का, हे सगळे एका ठिकाणी बोर्ड दाखवता. तुमचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील तेवढे सगळे एका ठिकाणी तुम्हाला एरो दाखवता की तुम्ही त्या ट्रेड मध्ये एंटर करायच्या पहिले तुम्हाला कम्फर्टेबल आहे का. एक मित्र असं म्हणतो, असा लॉस घ्यायचा, लॉस झाल्यानंतर घरी मला झोप आली पाहिजे शांत, मी एकदम रिलॅक्स वाटलं पाहिजे. तेवढा लॉस झाला मला तर फील पण नाही झालं पाहिजे यार झाला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही, पार्ट ऑफ प्रोसेस. पण जर मी त्या ठिकाणी असं काम करतोय, कॅपिटल माझं 1,00,000 आणि मी जर त्या ट्रेडला 50,000ची रिस्क घेतोय, मग विचार करा आता, मग कसं मी मॅनेज करेन त्या ट्रेडला, कसं संध्याकाळी झोप लागेल लॉस 50,000 झाल्यावर मला. ही झाला पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट असतो, प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो, प्रत्येकाचा, सगळ्यांचा वेगवेगळा आहे. मी कोणाला कम्पेअर नाही करत आहे, मला माहितीये मी स्विंग ट्रेडिंगला 25,000 30,000च्या लॉस सोबत लय कम्फर्टेबल आहे. मला तेवढा लॉस झाला मला काहीच वाटत नाही, कारण नॉर्मल आहे ते माझ्यासाठी. इंट्राडेला 10-15 हजारात लॉस झाला मला काहीच वाटत नाही, एकदम असं वाटतं की यार मी कुठेतरी गेलो आणि 5-10 रुपये हरून आलो, काहीच प्रॉब्लेम नाही. हे माझा कम्फर्टेबल नंबर आहे. माझं बीटीसी मध्ये काल जवळपास मला $450 प्रॉफिट झालं. मार्केट चालू होतं तिकडे, ट्रेड रन होता तिकडे, पण मी $100 लॉसला काहीच वाटत नाही मला, काहीच. हे माझे नंबरचे. तसे तुमचे नंबर काय, हे लगेच लिहून काढा बरं का. आता काय करा, एक बुक घ्या, बुकच्या फ्रंट पेज असतं का आपलं, ज्याच्यावर आपलं लहानपणी आपण नाव वगैरे टाकायचो बघा, त्याच्या खाली लिहून काढा, हे माझं कम्फर्टेबल रिस्क झालं. प्रत्येकाचं लिहून काढा. तुम्ही म्हणता सर माझा इंटरनेट फक्त 200 रुपये, चालन. इथं काही कॉम्पिटिशन कोणाशी नाहीये. तुमचं लॅपटॉप तुम्ही इंटरनेट कनेक्शन, तुम्हाला काही पुरस्कार भेटणार नाहीये. तुमचा नंबर काय तुम्हाला माहित पाहिजे. माझा कम्फर्टेबल नंबर मला माहिती आहे, तो चेंज होत राहतो विथ टायमासोबत.
येणाऱ्या दिवाळीच्या टायमाला माझं इंट्राडेल मी 40-50 हजार रुपयाचा लॉस घ्यायला काही प्रॉब्लेम नसेल मला. चेंज होत राहणार टायमासोबत. पण सध्या काय तर ते एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्यांनी आपापला कम्फर्टेबल नंबर इमानदारीने बरं का, त्याचे मला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा मी तुम्हाला 2-4 रुपये देणार आहे. प्रत्येकाचा नंबर सांगा बरं का, कम्फर्टेबल इमानदारीने सांगा. इथं काय मी तुम्हाला बक्षीस नाही पाठवणार. 100 असेल, 200 असेल, 50 असेल, त्याला काही लाज नाही आपला. कोणी 2,000 म्हणतंय, कोणी 3,000 म्हणतंय. कॅपिटल किती त्यानुसार पण निघून येईल बरं का. हा, आता हे नंबर मला जसा सांगितला का, लगेच जायचं आणि नोट डाऊन करा. लगेच जायचं आणि नोट डाऊन करायचं. यार एवढा एवढा माझा लॉस आहे, उद्यापासून माझा ट्रेड घेतला, एवढा लॉस झाला, मी दिवस बंद करणार लगेच. बंद. एक सेकंद विचार करायचा नाही. माझी जी स्क्रीन आहे का, स्क्रीनच्या बॅक साईडला माझ्या तिन्ही पण टर्मचे रिक्स लिहिलेले आहेत मी. स्विंगचा रिक्स लिहिलेलं आहे, इंट्राडेचं पण लिहिलेलं आहे, आणि त्यासोबत याचं पण लिहिलेलं आहे, कशाचं, क्रिप्टोचं सुद्धा लिहिलेलं आहे. जेणेकरून काय होतं, मी बसलो का ट्रेड करायला, मला दिसून येतं काय एवढी एवढी माझी ऐपत आहे, मला याच्यानुसार काम करायचं. चुकीचा वळ नाही बरं का, रिअल येतो. ते बाकीच्या ठिकाणी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करा वेगळ्या वेळी, पण इथं समजली पाहिजे आपली ऐपत काय, त्यानुसार काम करा. मग ट्रेडिंग किती इझी आहे बघा. पण जर मी असं करतोय, इंट्राडेला उद्या मी समजा 50,000 रिक्स घेतलं, 50,000 रिक्स मला माहिती 1 लाखाचं प्रॉफिट होईल, मला काही प्रॉब्लेम नाही त्यात. चांगलंच आहे की 50,000 रिक्स केलं 1 लाखात. पण माझं तेवढं माइंड ऍडजस्ट करायला तयार नसेल तर, माइंड तेवढं ऍडजस्ट करायला तयारच नाही. मी आतापर्यंत समजा स्प्लेंडर चालवली, त्याचं बुलेट वगैरे चालवली असेल 110च्या स्पीडनं, सडनली हायबुजा आणायची परत 200च्या स्पीडनं चालवायची, पॉसिबलच होणार नाही. मला माहितीये 2-3 मिनिटं मी चालवून पण हवामध्ये, पण नंतर मला माहितीये कार्यक्रम फिक्स होणार. त्यामुळे बेटर काय असेल, कम्फर्टेबल नंबर सापडायचा आणि त्यासोबत स्ट्रिक्ट राहायचं. म्हणजे कमीत कमी 5-6 महिने तरी कंटिन्यू करायचं. आणि तुमची जेवढे पण प्रॉब्लेम्स आहेत का, प्रॉब्लेमचं सोल्युशन मी आता देऊन टाकले. आपले प्रॉब्लेम्स भरमसाठ असतात, लागेल तेवढे प्रॉब्लेम्स आहेत, पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त एकच आहे. ट्रेडमध्ये रिस्क किती आहे हे माहित पाहिजे एंटर करायच्या पूर्वी. मी त्या ट्रेडमध्ये बाय ऑर्डर टाकायच्या पहिले मला क्लिअर असतं, जसं तुमचं पण तुम्हाला क्लिअर पाहिजे. क्लिअर. हे लय भारी गोष्ट आहे बरं का. आपल्या माइंडला जर ट्रेनिंग झाली नाही एकदा, म्हणजे तुमच्या माइंड जर समजा कमीत कमी 2-4 महिने लागतात असं मी ऐकलं. 21 दिवसात पण एखादी हॅबिट बिल्ड होती. पण मला माहिती आहे आपण काय एवढे पण एक्सपर्ट नाही, किंवा 21 दिवसात एखादी गोष्ट करून टाकतो. पण 2-3 महिने मिनिमम पकडले मी. आपण एखादी गोष्ट रोज करतो रिपीटेडली, माइंडला ते फिट होऊन जातं. आपण कॉन्शियसली ती गोष्ट रिपीटेडली करतोय का, मग ते सबकॉन्शियस माइंड मध्ये फिट होऊन जातं की नाही बाबा हीच गोष्ट आहे. मग आपलं माइंड काय करतं माहिती का, त्या अकॉर्डिंग वागायला सुरू करतं. असं आहे का, ठीक आहे. माइंडला काही माहित नसतं चुकीचं वाईट. आपण जे खाऊ घालतो त्याला ते खातो आणि फक्त पुढच्या टायमाला वाकायला सुरू करतो. त्याचं काम तेच असतं. क्लिअर. क्लिअर आहे की तुम्हाला. मध्ये मध्ये व्हॉइस ब्रेक होतोय माझा, मध्ये मध्ये व्हॉइस ब्रेक होतोय का. लेकर तुम्ही तुमच्या इंटरनेट टाकायचा, नाही तर मला काम करायचं, क्लास व्हायच्या पहिले मला आठवण करून द्यायचं, सर याच्यावर 1 GB रिचार्ज मारता टाकून द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही मला. हा, सगळ्या स्टॉक्सला सगळ्या स्टॉक्सला लागू, सगळ्या लोअर कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप सगळ्यांना. कॅपिटलचं 2%. स्टार्टिंगला मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये हे बघा, तिन्ही पण याच्यामध्ये काम करू शकता तुम्ही. जसं जसं आपला क्लास प्रोग्रेस करेन का, तसं तुम्हाला लार्ज कॅपची पण मी स्ट्रॅटेजी देईन, तसं स्मॉल कॅपची पण देईन. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्ही तिन्ही पण सेगमेंट मध्ये काम करू शकता. ती तुमच्यावर डिपेंड असेल तुम्ही कशात काम करायचे. 2% रिस्क घ्यायचं कॅपिटलचं. मी कमेंट सेक्शन बंद ठेवणार राव. स्क्रीनर सांगून देतो ना तुम्हाला, पुढे सांगून आहे ना आपण, काही इश्यू नाही. ते स्क्रीनर म्हणजे काय, ते सापडून देणार नाही स्टॉक्स, फक्त तुम्हाला त्यात 2-2.5 स्टॉक्स कमी टाइम मध्ये स्क्रीन होऊन जातील. सो 1:2 आहे बघा. आता टूल बॉक्स आहे. एक सेकंड, एक त्यांचा डाऊट आहे. आता इथं बघा, हे टूल बॉक्स आहे, याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला लॉंग पोझिशन किती नंबरला, 5 नंबरला शॉर्ट पोझिशन. मी काय करणार, ज्या पॉइंटला मला बाय करायचे किंवा मी बाय केलेलं एखाद्या शेअरला, समजा इमॅजिन करा मला हे याच्यावर बाय करायचे, किती, जो हाय बांधलाय 3 दिवसापूर्वीचा त्याच्या पुढे बाय करायचे, आणि माझा स्टॉप लॉस असेल ह्या पॉइंटला. आता इथे मिडलला दिसतंय तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशिओ 1:1.4. म्हणजे 100 रुपयाच्या रिक्स माग मला याच्यामध्ये 140 रुपयाचं प्रॉफिट होईल. आता मी काय केलेलं, इथे घेऊन गेलो,
आणि टार्गेट ठरवलं की मला ह्या पॉईंट पर्यंत टार्गेट घ्यायचंय, एवढं टार्गेट घ्यायचं इथं रेजिस्टन्स ड्रॉ केलं. मग किती झालं ते 1:1.4 म्हणजे किती, 100 रुपयाच्या रिक्स मागं मला 140 रुपयाचं प्रॉफिट आहे. क्लिअर? हे अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. इथं 1:2 आलं म्हणजे किती, 100 रुपयाच्या रिक्स मागं 200 रुपयाचं प्रॉफिट. हे रेड म्हणजे स्टॉप लॉस आणि ग्रीन म्हणजे टार्गेट. 1:1 म्हणजे किती, 100 रुपयाचं रिक्स घेतोय तर 100 रुपयाचं रिवॉर्ड भेटेल त्यामध्ये. हे टूल बॉक्स मी कधीच लावत नाही बरं का, हे फॅन्सी आयटम कधीच लावत नाही चार्टवर. एखादी रील वगैरे काढायची असली त्या टायमाला लावतो. हे मी ट्रेड घातल्यावर ह्या गोष्टी लावतच नाही. मी फक्त कॅन्डल्स बघत बसणार, कशा बांधल्या, ग्रीन बांधल्या, रेड बांधल्या, तेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. हे फॅन्सी टूल काही लावून काय अर्थ नाही, फक्त त्या रीलच्या टायमाला लावतो मी ते पण कमून लोकांना समजलं पाहिजे. नाही तर कमेंट मध्ये सर एंट्री कुठे घेतली, एक्झिट कुठे गेलं, त्यामुळं. कोण याच्यामध्ये काही डिस्टर्ब करते का, कोण काही डिस्टर्ब करते काय? रोहित कोण आहे हा, नेमकं काय करतोय तो, काय करतोय कार्यकर्ता? चला ब्लॉक करू, एक सेकंड मला. लास्ट टाइम सांगतोय बरं का, ब्लॉक करेन मी, ब्लॉक करेल मी. ब्लॉक केलं म्हणजे संपलं, क्लास इथं संपून झाला तुमचा. सो काळजी घ्या, कारण डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. काय होतं, मी लास्ट बॅचला पहिले लहान लेकराच्या हातात मोबाईल देतात, इमोजी टाकीत राहते गावावर, पण तसं काही कुठं नाही करत असू नका. चला चला, बुक्स वगैरे सांगतो मी तुम्हाला. क्रिप्टो ग्रुप त्यासाठी मी प्रोसेस ठेवली राव, सगळंच फ्री मध्ये नसते. त्यासाठी प्रोसेस आहे, ती फॉलो केल्याशिवाय मी तिकडे ऍड करत नाही. नाहीतर मला पर आता 10-15 हजार जण ऍड झाले असते. आता द्या सोडून, आता जे झालं गोष्टी त्या सोडून. आता बुक सांगतोय तुम्हाला, हे कंपल्सरी लायब्ररीमध्ये ठेवा. लायब्ररी म्हणजे तुमची जे बसता का तिथं टेबल, तिथं ठेवा कंपल्सरी. सगळ्यात पहिलं हे ट्रेडिंग इन द झोन, वन ऑफ द बेस्ट बुक. सायकोलॉजीसाठी याला तोडच नाही. डायरेक्ट तुम्ही जर ठरवलं ना की नाही सर मला ट्रेडिंग मध्ये काहीतरी करायचंय, स्वतः वर्क करायचंय, इमोशन्स लई आता, डिसिप्लिन ब्रेक करतोय, देन वन ऑफ द बेस्ट बुक ट्रेडिंग इन द झोन. स्क्रीनशॉट काढून घ्या, मराठीत भेटन, इंग्लिश मध्ये भेटन, विचारू नका, सगळ्या गोष्टीत भेटू शकते. मराठी, इंग्लिश, हिंदी, तमिळ, फिमेल, तुमची कोणती भाषा त्यात भेटेल. ट्रेडिंग इन द झोन, क्लिअर? हे ट्रेडिंग रिलेटेड बुक आहे. ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी कुठंच नाही भेटणार बरं का, एक पैशाची सुद्धा स्ट्रॅटेजी नाही, फक्त त्याच्यामध्ये सांगितलं की स्वतः कसं काम करायचं. स्क्रीनशॉट काढून घ्या. हो चालेल, हे स्क्रीनशॉट काढून द्या. काढून घेतले का? चला डन. हे सगळ्यात पहिलं बुक हे झालं. सेकंड सांगतो तुम्हाला, रिमिनेशन्स ऑफ द स्टॉक ऑपरेटर. तुम्हाला एक थोडस इन्स्पिरेशन पण भेटून सांगतो तुम्हाला. चला हाईट पण ना, इन्स्पिरेशन भेटलं पण पाहिजे. प्रत्येक दिवशी मी फक्त येऊन तुम्हाला टोचूनच बोलतो, पण तरी सांगतो इम्पॉर्टंट आहे. हे बघा, रिमिनेशन्स ऑफ द स्टॉक ऑपरेटर, हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक ज्या माणसावर लिहिलंय म्हणा, किंवा जो माणसाच्या रिलेटेड आहे, जेसी लिव्हरमोर. जेसी लिव्हरमोर कोण होता माहितीये का? ट्रेडिंगचा लेजंड. म्हणजे आतापर्यंत त्याच्या लेवलला कुणी गेलेलंच नाही. जवळपास इथून समजा 70-80 वर्षापूर्वी 4,000 करोडचं प्रॉफिट केलं त्यांनी. 4,000 करोड. 70-80 वर्षापूर्वीची 4,000 5,000 करोड म्हणजे आजची समजून घे, तो त्याच्या सिटी मधला किंवा कंट्री मधला रिचेस्ट मॅन असता. सगळं त्या बुकमध्ये तिने कशा प्रकारे ग्रोथ केली, कोणत्या एका मिस्टेकमुळे तिची लाईफ पूर्ण झिरो झाली. म्हणजे तुम्हाला सांगतो, युट्यूबवर जाऊन सर्च करा, रिमिनेशन्स ऑफ द स्टॉक ऑपरेटर नाही आपलं काय, जेसी लिव्हरमोर सर्च करा, लाईफ बेस्ट नॉलेज भेटेल तुम्हाला. त्यांनी झिरो पासून एकदम, म्हणजे चॉक बॉय होता. चॉक बॉय म्हणजे कसं सांगा, पहिल्या काळामध्ये हे ब्रोकर कसे होते म्हणजे डब्बा ट्रेडिंग चालायची. डब्बा ट्रेडिंग म्हणजे कशी, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट नव्हती. तुम्ही तिथं तिथले सगळे ट्रान्झॅक्शन होत होतं. आज पण डब्बा ट्रेडिंग होती बरं का, आज पण चालली जाते. त्यामध्ये तुम्ही फक्त कॉल लावून सांगायचे रिलायन्सचे 5,000 क्वांटिटी बाय करा, तो रिलायन्सच्या 5,000 क्वांटिटी बाय करणार. जर तो रिलायन्स वर गेला तर तुम्हाला तो प्रॉफिट पाठवणार, आणि खाली आला तर तुम्हाला त्याला लॉस सेंड करायचा. याच्यामध्ये कॅपिटलची इन्व्हॉल्वमेंट कुठत नाही, हे टोटली बॅन ह्या गोष्टी. पण तो पहिला करायचा तिथं चॉक बॉय म्हणून होता, काय ते खड लिवायला. तिथून जर्नी स्टार्ट करून तर ते सगळ्यात टॉपचा ट्रेडर बनला होता, 1 नंबर पर्यंत. त्याच्या लेवलला कुणी नव्हतं पण त्या टाइमला. पण एका चुकीमुळं, कोणत्या, स्वतः सांगतो, रिस्क मॅनेजमेंट न फॉलो केल्यामुळं झिरो झालता पूर्ण. तो जेवढे पैसे कमवले, जेवढे पैसे कमवले तेवढे पूर्ण झिरो झाले, आणि एंडला सुसाईड पण केलं त्यांनी. सगळं त्याच्यामध्ये लिहिलं, कारण की एक गोष्टीमुळं तो एक शेअर वरी जात होता आणि तो त्याला शॉर्ट करत होता. एक गोष्टीने पूर्ण तिची लाईफ बर्बाद करून टाकली. मी स्वतःच सांगितलेलं आहे.
आणि त्या पुस्तकामध्ये मी त्यामधनं तुम्हाला सांगतो, खोटं बोलत नाही, माझी एक पर्सनल स्ट्रॅटेजी, की लेवल स्ट्रॅटेजी. युट्यूबला जा, कुठं सापडणार नाही तुम्हाला की लेवल. राऊंड नंबर पैसे मी हा ट्रेड करतो. दुपारच्या टाइम मध्ये एखादा जर भेटला तर मी 2,000-2,500 प्रॉफिट भेटलं तर लय झालं, तिथून मी ट्रेड करत असतो. तर मी जी आयडिया होती, एक छोटीशी आयडिया कुठनं घेतली होती, ह्या बुक मधून. एक सेकंड द्या, हे दिसते तुम्हाला, ह्या बुक मधूनच घेतली होती. हे जे सिल्वर मोरचं ना, एकच सेकंद द्या, हे बघा, हे कार्य करता येतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. जे सिल्वर मोर स्टॉक ट्रेडर होता, म्हणजे इक्विटीमध्येच काम करा, त्या टायमाला इक्विटीमध्ये काम करायचा. त्याच्यामधनच आयडिया घेतली होती आणि मी माझी स्ट्रॅटेजी तेव्हापासून डेव्हलप केली. पर 1.5 वर्ष ते स्ट्रॅटेजीवर काम करत होतो मी. सकाळ संध्याकाळ जिसला चार्ट ओपन करा, बॅक टेस्ट करून बघत होतो मी. हे इम्पॉर्टंट, याच्याबद्दल तुम्हाला बुक पण भेटेल. आताचं बॅक साईडचं बुक वाचा, याच्याबद्दल युट्यूबला जाऊन पॉडकास्ट बघा, व्हिडिओ बघा, नॉलेज जेवढं कलेक्ट करता तेवढं करा. हे झालं. त्यानंतर येतं बघा, आता थोडस आउट ऑफ बॉक्स चाललंय बरं का मी. एक सेकंद द्या. हा, हे पुस्तक जे मतलब जे पुस्तक प्रेमी आहेत, ज्यांना आवडतं वाचायला, तिथं सजेस्ट करेल की सगळ्यांनीच वाचा, कारण की पर्सनल लाईफ सुद्धा चेंज होऊन जाईल तुमची. माझी तर झाली. इमोशनल इंटेलिजन्स डॅनियल गोल्समॅन, हे जे बुक आहे, काही स्क्रीनशॉट काढा, 400 रुपयाला भेटेल. आय थिंक हे मराठीत भेटणं अवघड आहे. मी इंग्लिश मध्ये रीड केले सगळे पुस्तक, मराठीत भेटणं अवघड आहे. तुम्ही बघा, भेटलं तर चांगलंच आहे, पण हे मागून घ्या. हे ट्रेडिंग बद्दल काहीच नाही, याचा संबंध नाही, पण माइंड बद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तुमच्या. म्हणजे स्वतःवर कसं काम करायचं, डिसिप्लिन, म्हणजे ट्रेडिंग मध्ये हेल्प करतं. स्क्रीनशॉट काढून घ्या. द टर्टल ट्रेडर, हे बघा, हे तुम्हाला याचे काय करा, पीडीएफ वगैरे भेटली तर तुम्ही तुमच्या सापडा याला. द कम्प्लीट टर्टल ट्रेडर, हे मराठीत आणि हिंदीत भेटणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल असेल तर वेल अँड गुड. द कम्प्लीट टर्टल ट्रेडर म्हणजे असे काही पुस्तक सांगतो जे तुम्हाला हेल्प करतील. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीचा काही जास्त संबंध नाही, पण तुम्हाला ट्रेडर बनायला हेल्प करतील. हे जर नसलं भेटलं तुम्हाला पुस्तक, तर जा आणि सर्च करा, पीडीएफ 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 सर्च करा, पीडीएफ भेटून पीडीएफ रीड करू शकता. आणि हे टर्टल ट्रेडर बद्दल युट्यूबला जाऊन सर्च करा. ही माझी स्पेलिंग चुकली टर्टलची, पण तुम्ही तुमचं जाऊन तिथं चेक करू शकता युट्यूबला जाऊन, हे ट्रेडर आहेत कोण. हे पहिल्या काळातले ज्यांनी पूर्ण चेंज केलं बघायचा पर्स्पेक्टिव्ह, त्याचे त्याबद्दल याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तिथे नोट डाऊन करा की हे आपल्याला युट्यूबला जाऊन बघायचं. हे एक झालं. त्यानंतर एक मिनिट थांबा. ट्रेडिंग बद्दल आज एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे बरं का, आज सुद्धा, जो कुणी ब्रेक केलेला नाही. त्यांचं नाव डॅन झँगर आहे का काय माहिती. हा, डॅन झँगर. याच्याबद्दल पण युट्यूबला जाऊन सर्च करा. जेवढं जास्त सर्च करता, जेवढं नॉलेज करेक्ट करता, यांच्याकडनं जे शिकायला भेटेल ते घ्या. डॅन झँगर आहे नाव, इथं सर्च करा, इथं चेक करा. कुठे गेलं नाव त्याचं. ठीक आहे, हे डॅन झँगर नाव आहे. त्याने वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर आज सुद्धा. जवळपास 1 ते 1.5 वर्षामध्ये 29,000% रिटर्न, 29,000% रिटर्न. 29% नाही, 2900 पण नाही, 29,000% रिटर्न त्यांनी फक्त 1.5 वर्षात. वर्ल्ड रेकॉर्ड आहे बरं का त्याच्यावर. जे वर्ल्ड रेकॉर्ड नसते का, ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जातं, तो वर्ल्ड रेकॉर्ड अजून सुद्धा त्याच्यात नावावर आहे, कुणीच ब्रेक केला नाही. आज सुद्धा त्या नावावर आहे. तुम्ही याच्याबद्दल युट्यूबला जा, लय नॉलेज भेटेल तुम्हाला. आणि हा पहिलं ट्रेड करायचा कशामध्ये, स्टॉक्स मध्ये, कमोडिटीमध्ये. 10 out of 9 टाइम स्टॉक्स मध्ये ट्रेड करा. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की स्टॉक्स मध्ये ट्रेडिंग करून मोठं होत नाही, उलट चान्सेस जास्त वाढतात. हे इक्विटी मार्केटमध्ये मी का सोडत नाही माहिती आहे का, इक्विटी मार्केट मला तर लय ऑप्शन आहेत. मी फॉरेक्स मध्ये शिफ्ट होऊ शकतो, पर 2-4 महिने किंवा 1-2 वर्षांनी दुबईला पण शिफ्ट होऊन जाईल. पण मला एक माहिती आहे, लॉंग टर्म मध्ये म्हणजे मरेपर्यंत जर मला टिकून राहायचं असेल या खेळामध्ये, इक्विटी मार्केट बेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये जे चान्सेस कमी आहेत, माझं कॅपिटल झिरो व्हायचं, काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा, त्यामुळं इथं काम करणं कधी पण फायदेशीरच असणार आहे. आणि मी तुम्हाला तेच सजेस्ट करेन. आणि ज्या गोष्टी सांगितल्या जातात ह्या त्या रिलेटेड आहे सगळे. सेम डे ला सेल केलं की जास्त चार्जेस लागतात का, बोलू आपण त्याबद्दल पण. सगळं ते पहिलं पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये पण भेटेल, बाकीचे मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही. कोणतं बुक नेटवर्क ब्रेक झालं समजलं नाही. येस करतो, त्याबद्दल पण बोलू आपण पुढे. ट्रेड घेतला, ओके डन.
क्रिप्टो ग्रुपचा प्लीज फ्री नाही येतो शब्द, तिथं जाऊन एकदा सर्च करा. त्यासाठी एक प्रोसेस आहे, जी प्रोसेस फॉलो केल्यानंतर ऍड करेन मी. माझ्या लिंकनं अकाउंट ओपन केलं तर मी ऍड करणार त्यात. क्लिअर. लिक्विडिटीच्या बेसिसवर $34 गुड. डब्बा ट्रेडिंग म्हणजे शेअर विकत घेतलं, कॅपिटल नाही लागत का? नाही लागत, पण इलिगल आहे ते. इलिगल म्हणजे काय, तुम्ही त्यामध्ये, तुम्हाला ऐका ना, आज सुद्धा केली जाते. मी नाव नाही घेणार, ब्रोकरचं एक ब्रोकर आहे, त्याचं मला प्रमोशन येतं बरं का. तुम्हाला नाव नाही घेणार, ते हुड्डा नाही का, तो रणवीर हुड्डा, काय अजून ते नवाजुद्दीन सिद्दीकी, ते काय प्रमोट करत नाही का ते ऍप्स, मी नाव घेत नाही बसत कोणचं. ती क्लिअरली डब्बा ट्रेडिंग आहे. 500x लिव्हरेज भेटतं तुम्हाला त्यामध्ये. म्हणजे 1 लाखाच्या बेसिसवर तुम्ही 5 करोडचा माल उचलू शकता इंडियन मार्केटमध्ये, आणि जे की पॉसिबलच नाही. फक्त याच्यामध्ये 5 टाइम्स आपलं गव्हर्नमेंट अलो करतं, सेबी, आणि तिथं तुम्हाला 500x भेटत आहे. आणि मग विचार करा, अशा काही गोष्टीमध्ये ट्रॅप होतोय. ते काय करता माहितीये ब्रोकर, तुम्हाला सांगू का ट्रिक, क्लिअरली सांगतो. मी माहितीये, मी इन्फ्लुएन्सर, मला माहिती, मी इंस्टाग्रामवर आहे, तेवढी रिच पण आहे. तुम्ही प्रॉफिट केलं 1-2 वेळा बघून घेणार, तुम्ही रोज प्रॉफिट करताय का, तुमचा अकाउंटच ब्लॉक करतात ते डायरेक्ट. तुमचं ते डीमॅट अकाउंट नाही बरं का, डीमॅट अकाउंट नसतं ते, एक नॉर्मल अकाउंट राहते, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पिन कार्ड टाकलं ते बनून जातं. लॉस करा त्यांना चालन, पण तुम्ही ज्या दिवशी प्रॉफिट करता त्या दिवशी तुमचा अकाउंटच बॅन. आणि पुन्हा कसं, एखादं जर समजलं तर तुमच्या केस पण पडू शकते, कारण की तुम्ही डब्बा ट्रेडिंग पूर्णपणे इलिगल आहे, आणि तुम्ही ती करताय म्हटल्यावर मग ट्रॅप तर होणार त्यात. नाही नाही, कॅश मध्ये तुम्हाला सांगू का, ऑप्शन्स मध्ये मी काम करतो सध्या. मी म्हणजे ते चॅलेंजसाठीच काही नाही, बाकी 1 लाख रुपयाच्या कॅपिटलला 2 करायचं असेल 1 महिन्यामध्ये, तर ते ऑप्शन मध्येच पॉसिबल आहे. स्टॉक ऑप्शन बरं का, आणि ते पुढे सांगणार पण आहे. लय छोटासा टॉपिक आहे बरं का, उगा अर्ध्या तासा टॉपिक आहे, तुम्ही त्यासाठी भाव करू नका त्याला, लय मोठा आहे, लय मोठा आहे, लय मोठा आहे, उगा अर्ध्या तासामध्ये काम होऊन जाईल. तर पेपर ट्रेडिंगची वेबसाईट सांगा मला, एखाद्या सांगा, नाही तर कमेंट बॉक्स मध्ये सांगून द्या कोणत्या आहेत ते, मला पण माहित नाही त्या बाबतीत जास्त. 29 जूनची वेबसाईट रेकॉर्डिंग दिसत नाही. तुमचं प्लेअर चेंज करा, कारण की तिथं 191 जण आहेत, 191 जणांना प्रॉब्लेम नाही आला, आणि तुमच्या एकट्याला येतोय म्हटल्यावर तो प्रॉब्लेम माझा नाही, तुमचा आहे. उशिरा झाला, आज व्हिडिओ कधी येणार? आजचा व्हिडिओ जर लेट आलता. फ्रंट पेज हे बघा, भरपूर जणांना सजेस्ट केलंय, 5-10 जणांना सजेस्ट केलंय फ्रंट पेजवर करू शकता. तर मी आज 11 वाजता ट्रेड घेतला स्टेडियम हेल्थकेअर मध्ये, फ्लॅगचा बेसिसवर 1:2 ट्रेड घेऊ, पण सर ते टार्गेट मला 1 PM ला भेटलं, पण आधी अगोदर 1:2 ट्रेडला केलं होतं सर. तर टार्गेटला वेट कर, हा टार्गेटला वाट बघायची का नाही, वाट बघायची. आपलं टार्गेट होऊपर्यंत कधी कधी वाट पण बघायला लागते, कधी कधी 10 मिनिटात पण भेटतं, आणि कधी कधी 1 तासात पण भेटतं, कधी कधी 2 तासात पण भेटतं, आणि तेवढं पेशन्स आपल्याला ठेवावं लागणार आहे. 1 मिनिट, हा, 1 मिनिट थांबा. आता यांचा प्रॉब्लेम लय मस्त आहे, तो सगळ्यालाच लागू होतो. हे बघा, तुमचं माइंड मध्ये एनी टाइम राहतं ना, सर ब्रोकरेज लय लागतं, ब्रोकरेज खूप जास्त जातं, त्याला कुणीच काही करू शकत नाही. ही पार्ट ऑफ प्रोसेस आहे. तुम्ही जर एखादा शॉप रेंट न घेत असाल तर तुम्हाला रेंट पे करावं लागेल ना. XYZ शॉप तुम्हाला टाकायचा आहे, बेकरी टाकायची, तर तुम्ही तो रेंट देणार आहेत, तो हेच आहे. हे पार्ट ऑफ प्रोसेस, या गोष्टी लागणार आहेत, त्या पेच करणे आपल्याला. इथं बघा, ब्रोकर किती स्मार्ट झालेत. भरपूर जण त्यांच्यावर बोट उचलित होते की ब्रोकरेज जास्त लावत होतो. ब्रोकर काय म्हणे, ठीक आहे तुमच्या समोर आहे, घ्यायचं तर घ्यानच नाही. आता इथं बघितलं तुम्ही बॉटमला, टायटनची जर मी एक क्वांटिटी बाय करतो इंट्राडे मध्ये, हा, इथे दिसतंय मला ₹735 मला काय लागते, मार्जिन लागते, म्हणजे तेवढे पैसे माझ्या अकाउंट मध्ये पाहिजे. पण त्याच्या समोर प्लस 1.4 काय ब्रोकरेज. ब्रोकर म्हणतोय हे तुमच्या समोर आहे, घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ, आम्ही काय तुम्हाला बंधन नाही टाकला. आता बघा, 10 क्वांटिटी घ्यायला गेलो, किती ब्रोकरेज लागते मला? ₹15 आसपास ब्रोकरेज लागते. आणि विकायच्या घेताना किती रुपये लागलं? ₹15, आणि विकायच्या टायमाला किती लागेल? ₹23. म्हणजे किती, जवळपास इमॅजिन करा, ₹40 ब्रोकरेज तुम्हाला 10 क्वांटिटी देणे. करा काय करू नका करू, पण ₹40 ब्रोकरेज देणे. आणि तुम्ही म्हणता सर याला कमी कसं करता येईल? कोणताच ब्रोकर कमी करत नाही. धन घ्या, झिरोदा घ्या, झिरोदा धन, हे 2 सगळ्यात बेस्ट आहेत, त्याच्यात ट्रेडिंग करतो, तरी ते चार्जेस कमी करत नाही. जोपर्यंत जिओ येत नाही, अंबानीची एंट्री होत नाही खेळामध्ये, तोपर्यंत हे ब्रोकर सुधारणार नाही. त्याची एंट्री ज्या दिवशी झाली, त्या दिवशी मी तर म्हणतो ब्रोकरेज त्या ठिकाणी, याच्या ठिकाणी कम्प्लीट ₹20 लागेल, म्हणजे अर्धच लागेल. पण ते कधी ते माहित नाही आता. नाही, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस नॉर्मल लागतात. आता बघा, बाकीचे जे ब्रोकर आहेत, मोतीलाल ओसवाल असेल, तुमचं ग्रो असेल, कोटक असेल, यांचे प्रॉब्लेम्स लय मायनर मायनर, माहिती तुम्हाला, ऑर्डर एक्झिक्यूट होत नाहीत. आपल्याला असं डॅशबोर्ड लागतं,
जिथं इझी टू यूज आहे. आता झिरो तर टर्मिनल किती भारी आहे बघा ना. काय आहे का याच्यामध्ये, कुठं ऍड रन चालू आहे का, कुठं स्टॉक रिकमेंडेशन चालू आहे, कुठं न्यूज चालू आहे का, सरळ वॉच लिस्ट, इथं डायरेक्ट बाय ऑर्डर, सेल ऑर्डर, चार्ट, मला एवढंच पाहिजे. नाहीतर ती झोमॅटोची ऍप्स नसती का, ती झोमॅटोची ऍप्स जर तुम्ही गेले, स्पॉन्सरशिप कंटिन्यू चालू असते, हे म्हणतं हे घ्या ते घ्या, त्यासारखे ब्रोकर आहेत काही काही ते. त्याच्यामध्ये मग मला ट्रेड घेतल्या गेला पण नाही, काही कामाचे पण नाही ते रिअल मध्ये. तुम्हाला लॉंग टर्म मध्ये लागत असेल तर इन्व्हेस्ट करा तिथं, इंट्राडे काही कामात नाही. झिरो द बेस्ट. कोणते स्टॉक्स यूज करायचे, तुम्ही सगळे स्टॉक्स फिल्टर करू शकता, मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, हे इनवर्स हेड अँड शोल्डरला काही प्रॉब्लेम नाही. राज माहित आहे का, राज दत्तानी नाही माहिती. हा चला, मी आजच्या ट्रेडचं सांगतो बरं का, एक सेकंड आहे. अल्ट्रा केम, आता सगळ्यात पहिलं डेली टाइम फ्रेमला ट्रेंड कोणता आहे दादा, डेली टाइम फ्रेमला ट्रेंड कोणता आहे, एनीवन? दोन्ही पण भारी, झिरो द धन दोन्ही पण वापरतो मी. बुलिश, सगळ्यात पहिलं बुलिश. काल काय झालं त्यामध्ये, ब्रेकआउट झाली ती. ब्रेकआउट काय दाखवते आपल्याला, की यार हा स्टॉक्स मध्ये स्ट्रेंथ आहे. आता मग स्ट्रेंथ आहे म्हणल्यावर माझ्याकडे दोन पर्याय, एक त्या स्टॉक्सला डोळे झाकून बाय करायचं, म्हणजे ना पुढचा विचार करायचा ना मागचा विचार करायचा, सरळ डोळे झाकायचं बाय करायचं, जे की मी करणार नाही कारण मी गॅमलिंग करत नाही. वाट काय बघणार, काही ना काही फेवरेट पॅटर्न बनलं पाहिजे. आज माझी काम होतं किंवा सगळ्यात पहिले एखादं पॅटर्न म्हणलं एंट्री करून, सगळ्यात पहिलं बघा कालची क्लोजिंग प्राइस, म्हणजे काल जिथे स्टॉक्स बंद झाला, मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला ओरडून ओरडून सांगितलं होतं क्लोजिंग प्राइस असेल, या गोष्टीला इम्पॉर्टंट आहे. क्लोजिंग प्राइस माझ्यासाठी सगळ्यात पहिले सपोर्ट सारखं काम करते, हे पहिला पॉईंट झाला. आणि त्यानंतर काय झालं, पहिल्या कॅन्डलमध्ये भरपूर जणांना बाय केला असणार आहे, कारण की काल ट्रेंड कोणता होता, अप ट्रेंड. डेली टाइम फ्रेमला कोणता ट्रेंड आहे, अप ट्रेंड. भरपूर जण काय करणार, पहिल्या कॅन्डल पासून बाय करणार, मात्र जो बिग प्लेअर असतो त्याला पण बाय करायचं, पण तो यांना ट्रॅप करणार पहिलं. तो तुम्हाला सांगू का, पहिलं सुखासुखी पैसे घेऊन जाऊन देणार नाही तुम्हाला, इथून 4-5 रुपये कमवायचे असेल तर तेवढं तुम्हाला स्मार्ट बनावं लागणार आहे. आता मग मी काय केलं, पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला, मला पहिलं कन्फर्मेशन भेटलं की यार ज्यांनी बाय केले का ते ट्रॅप झाले, सगळी ट्रॅप झाले. त्यानंतर इथं बघा बॅक टू बॅक दोन कॅन्डल कशा बांधल्या, एकदम अनडिसिजन, अशा अशा डोजी टाईप मध्ये. तिथं क्लिअर झालं की इथनं तो स्टॉक सुद्धा पिकअप घेणार. इथं जशी ग्रीन कॅन्डल म्हणली, ह्या पॉईंटला एंट्री, छोटासा स्टॉप लॉस, आणि ह्या पॉईंटला कुठेतरी एक्झिट केलं मी, इथंच इथं. आणि तुम्हाला जसं आपण पुढे जातो ना लिक्विडिटी, तसं तुम्हाला एक्सप्लेन करून टाकेन मी. मॉर्निंग लिक्विडिटी काय असते, सपोर्ट लिक्विडिटी काय असते, ट्रेंड लिक्विडिटी काय असते, ट्रेंड लाईन लिक्विडिटी काय असते, हे पुढे टर्म्स आहेत आपले, हे आता नाही. ऐका ना, आता एक मिनिट, हे बघा आता ऐका. आता ते म्हणे की सर नेमकं हे ब्रोकरेज खूप जास्त आता मॅनेज कसं करायचं, हे बघा. आता मी 10 क्वांटिटी बाय केल्या, 25,000 रुपयात 10 क्वांटिटी येतात, मला 50 रुपयाचं ब्रोकरेज लागतं. आता समजा इमॅजिन करा, मी इथं बाय केलं, स्टॉप लॉस किती रुपयाचा होता, 30 पॉईंटचा, 300 रुपयाचा लॉस आहे. पण त्याच ठिकाणी मी 90 पॉईंटचं प्रॉफिट खाल्लं, 900 रुपयाचं प्रॉफिट खाल्लं. आणि त्यामधनं ब्रोकरेज किती गेलं माझं, जवळपास एक्झाम्पल घ्या, ब्रोकरेज गेलं मग त्यामधनं 65 रुपये ब्रोकरेज गेलं. ते एस टी टी गव्हर्नमेंटचे दुनियाभरचे चार्जेस काय असेल ते सगळे गेले 10 रुपयाचे. बाकीचे माझ्याकडे किती बाकी राहिले, 900, सॉरी 840 रुपये किंवा 800 रुपये राहिले, लय झालं माझ्याकडे. हे इम्पॉर्टंट काय माहितीये का, टार्गेट मोठं घेणं. तुम्ही काय करता माहितीये का, तुमचं मेन खोड कुठे आहे सांगा का, इथं बाय करता आणि इथे एक्झिट करता. आणि मग आता सांगा बरं, 30 रुपयाचं प्रॉफिट करायचं आणि 40 रुपयाचं ब्रोकरेज द्यायचं कारण काय माहितीये का, तुम्ही तुमचं डोकंच वापरत नाही. तुम्ही काय करताय, एंट्री घेतल्यानंतर 2 मिनिटात निघताय ते शेअरला, तुम्हाला ना टार्गेट माहिती ना स्टॉप लॉस माहिती, फक्त इमोशनल रिडिंग करतात. सर ब्रोकरेज लय लागतं, ते लहान लेकरासाठी सर ब्रोकरेज लय लागतं. लागतं का, जाणून तर घ्या पहिलं. तुम्ही एंट्री करताना लगेच जिंकता 2 मिनिटांना. 1:3 टार्गेट घ्या बरं, उद्यापासून काय करा, 1:2 1:3 टार्गेट घ्या, मग बघा ब्रोकरेज काय लागतं. 5-10% लागेल त्याला देण्याचे प्रॉफिट म्हणून, त्याला आपण ना करू शकत नाही, कारण की ती गोष्ट पार्ट ऑफ प्रोसेस आहे. जर मी एखादा बिझनेस रन करतोय तर मला 2-3 एम्प्लॉय ठेवणं, त्यामध्ये सिस्टम ठेवणं सगळं, त्याबरोबर त्या रेंट पे करणं, इलेक्ट्रिसिटी आली, त्याच्याबरोबर ते नगर परिषदचा टॅक्स आला, दुनियाभरच्या गोष्टी आल्या, मग तेव्हा एंडिंगला प्रॉफिट राहतं. इथं काय आहे का, मला लॅपटॉप इंटरनेट कनेक्शन कुठं तोंड घेऊन गेलो बसून काम करू शकतो का नाही. मग तसंच आहे सेम.
हो ते सांगणार आहे क्लासमध्ये. यस, स्टॉक्स कसे पॉईंट केला. स्टॉक्स मी संध्याकाळी हे बघा माझ्याकडे दिसतंय तुम्हाला इथं निफ्टी 50चे 50 स्टॉक्स आहेत. हे मी डोळ्याखालनं घालणार आता थोड्या वेळाने क्लास झाला का आपला मी लगेच झोपत नाही. सगळ्यात पहिलं निफ्टी 50चे 50 स्टॉक्स बघणार. ही चांगली हॅबिट आहे बरं का, 50 स्टॉक्स बघायचे. आता आजचं मार्केट काय दाखवतो मला की उद्या मॉर्निंग मध्ये थोडंफार सेलिंग येऊ शकते थोडीफार. मग मी त्या अकॉर्डिंग याच्यामध्ये बघणार कुठं काही एखादा स्टॉक्स मला बेरी साईन दाखवतो का. दाखवल्यानंतर मग मी काय करेन सकाळी मनासारखं पॅटर्न म्हणलं एंट्री करेन त्यामध्ये. हे 50 स्टॉक्स सापडायला किती वेळ लागतो मला माहिती आहे का, 30 मिनिटं. तुम्ही सुद्धा एकदा काय करा वॉट लिस्ट मध्ये निफ्टी 50 50 स्टॉक्स ऍड करा. हे ऍड केले का आता एकदम असं रॅन्डमली बघायला सुरू करा. डेली टाइम फ्रेमला बघा सगळ्यात पहिलं कुठं काही दिसतंय का. समजा मी जिओ फायनान्स बघितलं, जिओ फायनान्स मध्ये एक रेंज बनली लगेच मला दिसून जातं. एवढी प्रॅक्टिस झाली माझी, मी डेली टाइम फ्रेमवरच सांगतो की 5 मिनिटं काय पॅटर्न असणार आहे. ठीक आहे, मी आता उद्या सकाळी कशी वाट बघण्याची आता समजा मला ट्रेड करायचा आता. हा माझ्यासाठी सपोर्टची लिक्विडिटी म्हणून काम करू शकतो. हा हे सपोर्ट आहे माझ्यासाठी. हा सकाळी जर असं पॅटर्न बनतंय मला लॉस झाला तरी चालेल, खाली जातोय शेअर आणि टपकन वर येतोय तर मी तर त्याला बाय करेन ऍज पर माय लिक्विडिटी स्ट्रॅटेजी. तुम्हाला पुढे शिकवणार आहे ती. हे माझं माइंड मध्ये फिट राहतं. मग सकाळी बसलो मी ट्रेड करायला मग बघणार जिओ फायनान्स माझ्या मनासारखं बनवतंय का, बनवलं एंट्री डन. लगेच दुसरा स्टॉक चेक करा श्रीराम फायनान्स मध्ये कुठं काही बनतंय का, नाही द्या सोडून. हे असं कंटिन्यू मी चेक करत राहतो. दुसरं काही ऑप्शन नाहीये. मी अकाउंट ओपनिंगच ठेवली त्यासाठी. भरपूर जण म्हणताय सर चार्जेस घ्या 2-4 हजार रुपये, पण ते नाही घेत मी. चालन चला चला आजसाठी एवढंच. घेऊन आपण ट्रेंड लाईन. उद्या टर्म आहे आपला, उद्या ट्रेंड लाईन आहे. स्विंग ट्रेडिंगचा क्लास कधी आहे आता. 1 डे टाइम फ्रेम लावलं म्हणजे स्विंग ट्रेडिंग झाली आणि 5 मिनिटं लावलं म्हणजे इंट्राडे झाली. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय याच्यापेक्षा वेगळं नसतं. चला आजसाठी एवढंच. उद्या ये वापस. आजचं होमवर्क हेच प्रॅक्टिस करा सपोर्ट रेशन जेवढी करा तेवढं. नाही